T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडला नमवून भारतानं तिसऱ्यांदा पटकावलं विक्रमी जेतेपद. भारतीय संघाची अनेक विक्रमांना गवसणी. भारतीय संघाच्या विक्रमी कामगिरीबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधानांसह विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव. भारतीय संघाच्या विजयानं देशभरात उत्साहाचं वातावरण. ढोल ताशा आणि जयघोषांनी रात्री उशिरापर्यंत घुमला विजयाचा सूर. पंतप्रधानांनी काल नवी दिल्लीत सुमारे 33,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं केलं उद्घाटन आणि भूमिपूजन. दिल्ली मेट्रोच्या 2 नव्या कॉरिडॉरचंही उद्घाटन. केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या उच्च शिक्षण AVGC क्षेत्राशी संबंधित सत्राला संबोधित करणार. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजाला आजपासून होणार सुरुवात. पश्चिम आशियातल्या स्थितीबाबत आज परराष्ट्र मंत्री करणार संसदेत निवेदन. जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचं राज्य. येत्या 6 महिन्यात राज्यातल्या प्रत्येक घरात शुद्ध पेयजल पोहोचवण्याचं लक्ष्य. केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री V. सोमण्णा. आणि देशाच्या अनेक भागात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा हवामान विभागाचा इशारा. तर राज्यात विदर्भातल्या काही भागात पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज.